विद्यार्थ्यांनो, खेळातून सर्वांगीण विकास साधा. डॉक्टर चंद्रकांत पवार. सोनखांब आश्रमशाळेत कैलासवासी शालिनी नटावतकर पुण्यस्मरणानिमित्त भव्य क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ. एक 1500 आदिवासी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. कबड्डी, खो खो सह विविध क्रीडा प्रकारांचा समावेश. सोनखांब आदिवासी विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता खेळाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधावा असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी केले. खेळामुळे शिस्त, संघभावना, आत्मविश्वास व नेतृत्व गुण विकसित होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व घडणीत खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. सोनखांब तालुका नवापूर येथील पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे कैलासवासी आईसाहेब शालिनी जयंत नटावतकर यांच्या 24व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित 2 दिवसीय भव्य क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते. हा उद्घाटन सोहळा शुक्रवार 16 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी खानापूरच्या सरपंच श्रीमती प्रियंका गावित, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री नंदकुमार साबळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रकाश वसावे, श्री विजय सोनार, श्री ज्ञानेश्वर माडी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री योगेश बागल, डॉक्टर शीतलकुमार पाडवी, श्री संतोष चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास जयंत नटावतकर यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलन करण्यात आले. संस्थेतील विविध शाखांमधील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची उपस्थिती यावेळी विशेष लक्षवेधी ठरली. या क्रीडा महोत्सवात संस्थेच्या 8 आश्रमशाळा, 3 माध्यमिक विद्यालय व 2 कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, गोळाफेक आदी विविध क्रीडा प्रकारांचा स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आलाय. उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य प्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. संस्थेतील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवावे त्या उदात्त हेतूने गेल्या 24 वर्षापासून संस्थेच्या विविध शाखांवर सातत्याने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. आश्रमशाळा सोनखांब येथे माध्यमिक मुख्याध्यापक श्री अंकुर मुडे, प्राथमिक मुख्याध्यापक श्री दिनेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक या क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास कदम बांडे, श्रीमती शारदा पानपाटील यांनी केले. प्रास्ताविक श्री अंकुर मुडे तर आभार प्रदर्शन श्री दिनेश मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक श्री मालजी गावित, श्रीमती शीतल हंडे, श्रीमती योगेश्वरी पाडवी, श्री कुमार योगेश खरडे, श्रीमती निर्मला गावित, श्री दुर्गेश पाटील, श्रीमती प्रतिभा वाघचौरे, श्रीमती स्वाती जाधव, सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्था स्तरावर उपाध्यक्ष श्री कुंवरसिंग वडवी, एकलव्य विद्यालय व जयंत गणपत नटावतकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या श्रीमती सुहासिनी नटावतकर, संस्थेचे समन्वयक श्री रोहन नटावतकर, प्रख्यात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर समिधाताई नटावतकर व श्री जयदीप नटावतकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे क्रीडा प्रमुख श्री सुनील पाटील सर यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट.